सलमान खानला आहे ब्रेन एन्युरिझम आजार. या आजाराची लक्षणे काय असतात? जाणून घ्या. माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. सलमान खान ब्रेन एन्युरिझम, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आणि एव्ही फॉर्मेशन सारख्या आजारांनी ग्रस्त आहे. जाणून घेऊयात हा आजार नेमका काय आहे. ब्रेन एन्युरिझम काय आहे? मेंदूतील धमनी विकार, ब्रेन एन्युरिझम, हा एक गंभीर आणि सायलेंट आजार आहे. यामध्ये मेंदूतील शिरा कमकुवत होतात आणि त्या पाण्याचा बुडबुडा किंवा फुग्यासारख्या आकाराच्या बनतात. जेव्हा हा फुग्यासारखा भाग फुटतो तेव्हा मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची समस्या उद्भवू शकते, जी प्राणघातकही ठरू शकते. या आजाराची लक्षणे. या आजाराची लक्षणे बराच काळ स्पष्ट होत नाहीत, म्हणूनच याला सायलेंट किलर आजार म्हणतात. या स्थितीत अचानक खूप तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना किंवा दाब, दुहेरी दृष्टी किंवा अंधुक दृष्टी, मान जड होणे, मळमळ किंवा उलट्या आणि किंवा झटके येणे अशी लक्षणे दिसून येतात. या आजाराचा जास्त धोका कोणाला आहे? उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेले, धूम्रपान करणारे आणि जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्या लोकांना या आजाराचा धोका जास्त असतो. याशिवाय जर कुटुंबात ब्रेन एन्युरिझमचा इतिहास असेल तेव्हा देखील हा आजार होऊ शकतो. 40 ते 60 वयोगटातील लोकांना याचा धोका जास्त असतो. ट्रायजेमिनल न्यूरल्जिया म्हणजे काय? ट्रायजेमिनल न्यूरल्जिया हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे जो चेहऱ्याच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. या आजारात डोके, गाल आणि जबड्यात तीव्र वेदना होत असतात. या वेदना इतक्या जास्त असतात की कधीकधी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. एव्ही मालफॉर्मेशन म्हणजे काय? अशी स्थिती की ज्यामध्ये मेंदू किंवा पाठीच्या कण्यातील नसा असामान्य पद्धतीने जोडल्या जातात आणि रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो.